सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज मी आमच्या पद्धतीची भरली वांगी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर ही बघा, या ठिकाणी मी वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, धुवून पुसून घेतलेली आहेत। आता ही 6 वांगी आहेत, एक बटाटा आहे। तर आता ही कशी चिरणार आहे ती पण पद्धत मी जरा दाखवणार आहे, वेगळी आईच्या पद्धतीची मी करून दाखवणार आहे, सासूबाईंच्या पद्धतीची। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम या वांग्यांची सगळी देठं काढून घेऊया। तर अशा पद्धतीने बघा, ही वांग्यांची सगळी देठं मी या ठिकाणी काढून घेतलेली आहे। वांग्याला जर वरती 4 चीर दिले तर खाली खराब असेल ते लगेच लक्षात येत नाही। मग असे जर आपण चीर दिले वांग्याला, बघा इथे एक उभा दिलाय चीर आणि असंच उलटं केलंय वांग, ह्या बाजूने एक चीर दिलाय। ही आमच्या आईंची चिरण्याची पद्धत आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपण जर वांग्याला चीर दिले तर कुठलं वांग खराब आहे ते आपल्याला लगेच लक्षात येईल। अजून एक वांग दाखवतो तुम्हाला। हे बघा, वरनं मी असा एक चीर दिलाय, देठ आम्ही काढूनच घेतो आणि बरोबर उलटं केलंय वांग आणि इथे एक चीर दिलेला आहे, हा बघा। त्यामुळे लगेच लक्षात येतं की कुठलं वांग खराब आहे। आता 6 वांग्यांपैकी 4 वांगी चांगली निघाली, 2 वांगी खराब निघालेली आहेत आणि बटाटा मी असा ओबडधोबड जरा जाडसर असं चिरून घेतलंय। आता भरलं वांग करण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। इथे मगाशीच दाखवल्याप्रमाणे 4 वांगी आहेत, बटाटा एक चिरून घेतलाय। त्यानंतर बघा, इथे दाण्याचं कूट घेतलंय भरून 2 चमचे, 1 चमचा बेसन, 2-2.5 चमचे आहेत दाण्याचं कूट, मी अंदाजे घेतलंय। त्यानंतर अहोनी केलेला वाटणाचा मसाला म्हणजे वाटण आहे। इथे मी गूळ घेतलाय, 2 चमचे लाल तिखट घेतलंय, 1 चमचा संडे मसाला घेतलाय, हळद घेतली अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलंय। तर आता हे सगळं साहित्य एक करूया। हे बघा, सगळं साहित्य मी असं एकजीव केलेलं आहे। आता हे वांग्यामध्ये भरून घेऊया, मी दाखवतेच तुम्हाला। तर अशा पद्धतीने ही बघा, आता तुम्हाला दिसेलच, अशी आपली ही भरली वांगी, वांग्याचा मसाला जो आहे तो वांग्यांमध्ये भरून ही वांगी रेडी झालेली आहेत। बघा, आंबट गोड अशी छान चव येते। तर सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल तापून घेतलंय, त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातली आहे। आता जिरं मोहरी तडतडत आहे पहा। त्यानंतर हिंग घातलाय, त्यानंतर हळद घालते आहे आणि त्यानंतर आपण जे वांगी आपण जी तयार केलेली आहेत ती या फोडणीमध्ये घालायची, चांगली परतून घ्यायची। वांगी आणि बटाटा चांगली व्यवस्थित परतून घ्यायची तेलावरती या फोडणीमध्ये आणि त्यानंतर एका झाकणामध्ये मी पाणी घेतलंय आणि ते झाकण या कढईवरती ठेवते आहे। एक वाफ काढून घेऊया। आता 1-2 मिनिटानंतर झाकण काढून बघूया। एक वाफ आलेली आहे। 1-2 वाफा आल्या ना की आपण आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, म्हणजे आपल्याला जशी पातळ हवी आहे, घट्ट हवी आहे भाजी, त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि ही भाजी चांगली शिजवून घ्यायची। तर आता आवश्यकतेनुसार मी पाणी घातलंय, आम्हाला थोडी अशी पातळ लागते म्हणून मी पाणी जरा जास्त घातलंय आणि आता आपण ती चांगली शिजवून घेऊया। एक 10-15 मिनटं जातात शिजायला। आधी मी चांगली परतून घेतली आणि पाणी घातल्यानंतर मी दाखवलं नाही आहे तुम्हाला, बघा, पण वांग्यामध्ये मसाला जसा आहे तसा आहे, अजिबात बाहेर पडलेला नाही आहे। तर अशा प्रकारे बघा, ही आपली भरली वांगी छान अशी शिजत आहेत, अजिबात मसाला बाहेर पडलेला नाही आहे। आता ही एक 10-12 मिनटं लागतात शिजायला, कारण क्वांटिटी कमी आहे म्हणून। तर आईंच्या पद्धतीची म्हणजे सासूबाईंच्या पद्धतीची ही भरली वांगी आपली तयार झालेली आहे। आता वरनं आपण फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेऊयात। तर अशा पद्धतीने ही पहा, आपली भरली वांगी तयार झालेली आहेत। ही रेसिपी तुम्हाला, आमच्या पद्धतीची ही भरली वांगी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।
यूट्यूबच्या प्रवासामध्ये अशीच तुमची साथ असू द्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.